आपल्या सगळ्यांना शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आज आम्ही सगळे भेटायला आलोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे। 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी महात्मा गांधींनी देशातल्या ब्रिटिश सत्तेला चले जाऊचा नारा देऊन सळो की पळो करून सोडलं, त्या दिवसापासून ही यात्रा सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातलं सरकार घालवायचं, महाराष्ट्रातलं सरकार भ्रष्ट आहे, महाराष्ट्रातलं सरकार हे 2 पक्षांना फोडून निर्माण केलेलं आहे। मराठी अस्मितेला धक्का लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या 2 पक्षांची तोडमोड केली आणि वाम मार्गाने सत्ता संपादन केली। याचा राग मराठी माणसाच्या मनात आहे आणि तो आज आम्हाला महाराष्ट्रभर दिसायला लागला। मी परभणीकरांचं, पाथरीकरांचं अभिनंदन करेन की तुम्ही लोकसभेला भारतीय जनता पक्षाला असा हिसका दाखवला किंवा भारतीय जनता पक्षाच्या बरोबरच्या मित्रपक्षांना असा हिसका दाखवला की महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 खासदार महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात निवडून आले। आमचे जिव्हाळ्याचे सहकारी बाबाजानी दुरानी यांना गेले काही दिवस मी विनंती करत होतो आणि ते मला म्हणत होते की येणारच आहे, देर है लेकिन अंधेर नहीं। मी म्हटलं कि देर अंधेर की बात नहीं, मेरे खाने की बात है, मैं खाना खाने को घर आ रहा हूं। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी जेवलो, पण एवढं सुंदर जेवण पावायला लागतं, ते पावलं जेवण मला। बाबाजानी दुरानींच्यावर पवार साहेबांचा प्रचंड विश्वास। पवार साहेबांनाही बाबाजानी दुरानी यांनी परभणी जिल्ह्यातून, मराठवाड्यातून राष्ट्रवादीला ताकद देण्याचं काम आयुष्यभर गेले अनेक वर्ष केलेलं आहे। त्यामुळे ते नातं तुटूच शकत नाही। आपण एकमेकाशी जिव्हाळ्याने एवढे बांधलं गेलेलो आहोत की ज्या ठिकाणी पवार साहेब त्या ठिकाणी बाबाजानी दुरानी, हे गणित आजपर्यंत कधी बदललेलं नाही। आणि म्हणून दुरानी साहेबांचं मी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं स्वागत करतो। या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांनी केलंय। महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ते जरी असले तरी पाथरी विधानसभेमध्ये त्यांचा प्रभाव फार मोठा आहे आणि आम्ही अनेक सर्वेक्षणं घेतली, त्यात असं लक्षात आलं की बाबाजानी दुरानी या ठिकाणी निवडणूक लढवायला लागले तर ते 100% विजयी होऊ शकतील। आपल्या सगळ्यांची ताकद आणि आशीर्वाद त्यांच्या मागे आहे। पण महाविकास आघाडीच्या चर्चा आता पुढच्या आठवड्यात होतील। त्या चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्रातले हे भ्रष्ट सरकार कोणकोणत्या कारणाने ते माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे जास्त मी बोलून तुमचा वेळ घेणार नाही। पण आपण अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही दिवसात एका महाराजांनी अतिशय गंभीर वक्तव्य केलं, ज्याचा निषेध सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिम बांधव आज करतायत। पण एक आपल्या लक्षात घ्या की जशा निवडणुका जवळ येतात तसं त्या महाराजाच्या जवळ मुख्यमंत्र्यांनी जावं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबरोबर स्टेज शेअर करावं, म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा पूर्ण बिमोड सत्तारूढ पक्षाने आता केलेला दिसतोय। त्यामुळे धर्मनिरपेक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे जे त्या
महायुतीत असतील त्यांना माझं आव्हान आहे की मुख्यमंत्र्यांनी केलेली ही कृती अतिशय गंभीर आहे. एखादं टोकाचं वक्तव्य केल्यावर त्याला जाऊन प्रोत्साहन देणं हे अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून ज्यांना शाहू फुले आंबेडकरांच्यावर विश्वास आहे, धर्मनिरपेक्षपणावर विश्वास आहे, त्या सगळ्यांनी महाविकास आघाडीचा मार्ग धरलेला बरा. कारण ह्यांची नीती ही धर्मात आणि जाती तेढ निर्माण करणारी आहे. हे वारंवार आता आपल्या सगळ्यांच्या समोर यायला लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत. विकासाचा फार मोठा बागुलबुवा करून भ्रष्टाचारी मार्गाने वेगळ्या प्रकल्पातून पैसे काढायचे उद्योग महाराष्ट्रात चालू आहे. दुसऱ्या बाजूने महागाई वाढायला लागली आहे. 80 रुपयाची वस्तू 100 रुपयाला झाली. त्याच्यावर यांचा 24% आणि 28% GST चढला. महागाई वाढवण्यात केंद्र आणि राज्य सरकारने हातात हात घालून काम करायला सुरुवात केली. त्यामुळे महागाई भारतातली वाढली, महाराष्ट्रातली वाढली. 17 महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले. यांनी कुठेही विरोध केला नाही. मला विधानसभेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना सांगितलं, जयंतराव काळजी करू नका, मोदी साहेब म्हटले ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो. फॉक्सकॉन गेला त्याच्यावर. म्हटलं बरं ठीक आहे, मोठा प्रकल्प तर मोठा प्रकल्प. वर्ष सव्वा वर्ष झालं, मोदी साहेबांचा तो मोठा प्रकल्प अजूनही महाराष्ट्रात आलेला नाही. आपल्याला काय बोलायचंच असतं आणि निघूनच जायचं असतं, ही परंपरा ह्या सरकारची आहे. त्यामुळे नुसता बोलण्यात आणि कृतीत बरंच अंतर असणं हा या सरकारचा स्थायी भाव झालेला आहे. मी आपल्याला अनेक उदाहरणं देईन की ज्यामध्ये आपल्याला जाती धर्मातल्या तेढी निर्माण करण्याची कामं चालू आहेत. आता बांगलादेशमध्ये हिंदू संकटात आहे. त्या बांगलादेशवर दबाव आणण्याची जबाबदारी भारत सरकारची. भारत सरकारने बांगलादेशमधल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी बांगलादेशवर आंतरराष्ट्रीय माध्यमातून किंवा स्वतः डायरेक्ट बांगलादेशशी बोलून दबाव आणला पाहिजे आणि हिंदूंचं संरक्षण केलं पाहिजे. 12-13 साली असंच काहीतरी बांगलादेशमध्ये झालं. त्यावेळी मोदी साहेबांचं भाषण माझ्याकडे क्लिप आहे. त्यांनी सांगितलं की बांग्लादेश में जो हो रहा है उसके ऊपर भारत सरकार का कोई नियंत्रण नहीं है. अभी भी आज भी बांग्लादेश में हो रहा है, उसके ऊपर आपका यानी भारत सरकार का कोई नियंत्रण नहीं है. हम चाहते हैं कि हिंदुओं का वहां पे सुरक्षितता कायम रखने के लिए जो जो करना है भारत देश ने उधर करने की आवश्यकता है. लेकिन जो सरकार में बैठे हैं वो पार्टियां महाराष्ट्र में हिंदू और मुसलमानों में अंतर निर्माण करने के लिए मोर्चेबाजी कर रही है. जिम्मेदारी इनकी है वहां जाके दबाव करके बांग्लादेश जैसा एक वीक राज्य, कमकुवत राज्य आहे, ते देश आहे, त्याच्यावर दबाव आणायला किती वेळ लागतो. आणि त्यामुळे ती केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी जिल्ह्यामध्ये दंगे धोपे निर्माण करणं हे म्हणजे निवडणुकीच्याकडे लक्ष ठेवून करण्याची तुमची कृती आहे अशी संशय आणि वास त्याला येतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आज दुसऱ्या बाजूने मराठा आरक्षणाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी त्यांच्यावर लाठी हल्ला कुणी केला याची चौकशी व्हायला पाहिजे. एवढे वर्ष झालं आजपर्यंत जरांगे पाटलांच्या शांततेने चाललेल्या उपोषणावर कुठेही लाठी हल्ला केला हे अजूनही बाहेर आलेलं नाही. जरांगे पाटीलांच्या समर्थकांनी देखील अनेक वेळा हा प्रश्न विचारला पण त्याची साधी चौकशी झाली नाही. आणि म्हणून जेव्हा
लाठी हल्ला झाला, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात कुठेही काही अशा चुकीच्या आणि अघटित घटना घडल्या तर सगळ्यात पहिला जाणारा नेता म्हणजे शरद पवार साहेब आहेत. ते पवार साहेब त्या ठिकाणी पहिल्यांदा गेले आणि जखमींची चौकशी पवार साहेबांच्या बरोबर मी होतो, आम्ही सगळे होतो. जरांगे पाटील साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांशी वाशीला जाऊन काही चर्चा केल्या. जरांगे पाटलांनी आणि एकनाथ शिंदेनी काही चर्चा केल्या, त्याला आम्ही विरोध नाही केला. आम्ही वाट बघतोय राज्य सरकार कधी निर्णय घेणार ते. आमची तक्रार नाही, जो काही राज्य सरकार निर्णय होईल त्याला राज्य सरकारला आम्ही पाठिंबा देऊ, त्याबद्दल आम्ही काही दुटप्पी धोरण स्वीकारलेलं नाही. पण सरकारमध्ये आम्ही नाही आहे, सरकारमध्ये ते आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सरकारमध्ये बसलेले आहेत. जरांगे पाटलांशी यांनी ज्या चर्चा केल्या त्याचा तपशील आमच्याकडे नाही आहे, पण जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या मान्य करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि सरकारची आहे. त्यांनी त्या बाबतीत लवकर निर्णय घ्यावा, कारण त्यांची मुदत देखील आता संपायला लागलेली. आम्ही अनेक वेळा बघतो की आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तर आम्हाला विचारण्याचं काम होतंय, पण महाराष्ट्रात सत्तेत बसणाऱ्या, सत्तेत काम करणाऱ्या, ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची आज जबाबदारी आहे, त्यांच्या धोरणाविषयी हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही लवकर निर्णय घ्या, तुमची मुदत संपायला लागलेली आहे. तुमची मुदत जर संपली तर काय होणार? आणि आज निवडणुका काल जाहीर होता होता वाचल्या. 1 ऑक्टोबरला हरियाणाची निवडणूक लागली, त्याच्याबरोबर महाराष्ट्राची निवडणूक लागायला पाहिजे होती, पण हे सरकार घाबरलेलं आहे म्हणून निवडणूक पुढे ढकललेली आहे. राज्य सरकारने, लोकांनी प्रश्न विचारले, पत्रकारांनी, तर मगाशी सांगितलं अमोल कोल्हे साहेबांनी, ढिगभर कारणं दिली. यांनी निवडणूक आयोग इतका बायस असू शकतं हे वारंवार आपल्याला दिसतंय. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपली लढाई थोडी लांबली आहे. आम्ही या सरकारच्या विरोधी लढतोय कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष महाराष्ट्र ओरबाडून खायला लागले. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं वातावरण मंत्रालयात निर्माण झाले. प्रचंड मोठा सुळसुळाट झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं हे सरकार आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं जे सरकार आहे त्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांच्या सरकारमधून महाराष्ट्राची सोडवणूक करण्याची जबाबदारी मित्रांनो आम्हा सर्वांना आहे. मी तुम्हाला 2 उदाहरणं देईन. मी काल एका सभेत दिली. जालन्याहून नांदेडला जाणारा रस्ता 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि अलिबाग वरून वसई विरारला जाणारा रस्ता 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च होणार आहे. आपण थोडासा विचार करा, चिंतन करा की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. मोठमोठे प्रकल्प काढायचे, टेंडर द्यायचं, शांत बसायचं. आपण सगळ्यांनी थोडासा गांभीर्याने या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मी बाबाजानींचे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी योग्य निर्णय घेऊन आज आम्हा सर्वांना या ठिकाणी स्वागत करून एक मोठी ताकद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे उभी आहे हे दाखवून दिलं. एवढा मोठा जमाव पाऊस असताना या ठिकाणी जमा झाला. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही सगळ्यांनी, माझी तुम्हाला विनंती आहे की समाजाला उचकावण्याचे प्रयत्न होणार आहेत. धर्मामध्ये दंगली व्हाव्यात, गोंधळ व्हावा असा प्रयत्न काही लोक करतायत समाजकंटक. का तर त्यांना निवडणुकीची पोळी भाजून घ्यायची आहे आणि म्हणून त्यांनी केलेल्या कोणत्याही प्रयत्नाला बळी पडू नका. बाबाजानी दुर्राणी साहेबांनी सांगितलं तसं संयम ठेवा. आपल्याला दंगल करून आणि दंगा करून आणि कुणाशी मारामाऱ्या करून
काही उपयोग नाही, कारण पोलिसही त्यांचे, सगळंच त्यांचं आहे. पण आता पोलीस सुधारलेले आहेत, पोलिसांना लक्षात आलंय पलटी हो रहा है. पण तरी देखील तुम्ही कायदा हातात घेऊ नका. कुणाला काही बोलायचं असेल तर त्याचा उत्तर आपल्याला निवडणुकीतनं, मताच्या पेटीतनंच द्यायचं. मतपेटीतून द्यायचं असतं. हे गपरे हिरो, मतपेटीतून उत्तर द्यायचं असतं. मी मगाशी बोललो, मराठीतनं भाषण केलं ना. मतपेटीतून उत्तर द्यायचं असतं आणि मतपेटीतून उत्तर देण्यासाठी तुम्ही सगळे सज्ज राहा. हे मतपेटीतनं चपराक भारतीय जनता पक्षाला 400 पार 400 पार 400 पार चाललं. जी चपराक बसली महाराष्ट्रात त्यांना ती पाक 240 वरच बाबा आला. त्यामुळं महाराष्ट्रात त्यांनी सर्वे केलेले आहे. त्यांच्या लक्षात आले 80-90 पेक्षा जास्त आपली गाडी जात नाही. एका पक्षाची 60-65 आणि उरलेले 2 पक्ष म्हणून 80-90. त्यामुळं तुम्ही काही चिंता करू नका. बाबाजानी दुराणीचं तिकीट जाहीर करायचं नाही. बाबाजानींना आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीची मीटिंग झाली. चष्मीस थांबा थांबा थांबा. तुम्हाला चष्मा घातल्यामुळे 4 दिसायला लागलेला आहे. शांतता ठेवा. देर है लेकिन दुरुस्त आती है सब चीजें. कोई चिंता की बात नाही. शांतता राहा. पण मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करेन की महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचं काम झालं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं काम झालं. ही चीड मराठी माणसाला प्रचंड आहे आणि या चिडीचं पर्यवसन उद्याच्या विधानसभेत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करायचा आहे. आमची कार्यक्रम साधे आहेत. बाबाजानींनीच हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. पण आमचे कार्यक्रम साधे होतात सगळीकडं. हाही साधाच कार्यक्रम आहे. फक्त पाऊस येणार हे बाबाजानींना आधी कळतं. त्यामुळे पाऊस आल्यामुळे ते संरक्षण नसतं तर पंचायत झाली असती. पण प्रचंड मोठ्या संख्येनं सकाळी 11 वाजता तुम्ही गोळा होणं हे तुमचं बाबाजानींवर किती प्रेम आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या येणाऱ्या विधानसभेमध्ये जसं लोकसभेत काम केलं त्याच पद्धतीनं विधानसभेत आपण ताकदीनं काम करूया. येणाऱ्या सरकार हे आपलं असणार आहे हे विसरू नका. आणि ते कळल्यामुळं मी मगासपासून सांगतोय ते सगळे उद्योग महाराष्ट्रात चालू आहेत. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, ताकदीनं एकसंग राहा. समाजात तेढ मिरवण्याचं काम जर कोणी केलं गावात तर गप्प बसा. त्यांच्या डोक्यात निवडणूक आहे, त्यांना कुठल्या धर्माशी देणं घेणं काही नाही आहे. आपल्याला आपले सगळ्यांचे धर्म जपायचे आहेत आणि शांत राहायचं आहे. निवडणूक आल्यानंतर मात्र आपल्याला तुतारी वाजवायची आहे. मी काय शेरशायरीतला माणूस नाही आहे. पण तुमचा आग्रह तुमच्या कोणाचं नाही, फक्त चष्म्यासाठी मी शेर मागतोय. नफरतों का असर देखो, नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया. नफरतों का असर देखो, जानवरों का भी बंटवारा हो गया. गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया. ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. आज याच्यातून आपल्याला जगायचं, टाळायचंय. तुम्हाला जाता जाता सांगतो, अजून ह्या भाजपच्या आणि महाराष्ट्रातल्या बगलबच्च्यांना कळलेलं नाही जे मोदी साहेबांना कळले. लाल किल्ल्यावरून भाषण देताना आतापर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड असा शब्द वापरत होते
त्याऐवजी लाल किल्ल्यावरून मोदी साहेबांनी सांगितलं सेक्युलर सिव्हिल कोड आणायचा आम्ही विचार करतोय. म्हणजे सर्वधर्म भाव या देशात कुणालाही सोडता येणार नाही. त्यामुळं दिल्लीला कळलेलं आहे, ते महाराष्ट्रातल्या गल्लीबोळातल्या या गुंडांनाही कळवण्याची व्यवस्था करा. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं बाबाजानींच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या मागे राहा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपल्या जेवणाची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेली आहे. सर्वांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाणे, आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये करण्यात आलेली. आपण सर्वांनी त्या ठिकाणी जावं. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, मार्केट कमिटीमध्ये आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोंड्यामध्ये.